हेच ते ठिकाण आहे जिथे गुप्त भीमाशंकर आहे. हे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही विरारला चंदन सरला आहे आणि आम्ही चाललो आहे भीमाशंकर आणि शिवनेरी फिरायला. आज गाडी घेऊन चाललो आहे. 6 जण आहेत आम्ही टोटल. गाडी माझ्या भावाचीच आहे, मित्राची. आणि आता निघतो आहे. 11:30 झालेत. खरं तर आमचा प्लॅन होता मथुरा आणि वृंदावनचा, पण काही कारणामुळे ट्रेन कॅन्सल झाली आणि त्याच्यामुळे आम्ही प्लॅन चेंज केला आणि आता चाललो आहे भीमाशंकरला. चला तर बघूया कसा प्रवास होतोय. आणि स्वरूप पण आलाय फर्स्ट टाइम आपल्यासोबत, पहिल्यांदा आलेला आहे. खूप वेळा मला बोलत होता का काका मला पण घेऊन चल कुठेतरी. गडावर त्याला मेन म्हणजे यायचं होतं. तर आम्ही भीमाशंकर आणि पुढे शिवनेरीला जाणार आहे. हा बाबू बोल ना. मज्जा आहे, मज्जा करायची. कशी हा आपल्यासोबत कल्पेश आहे, कौशिकचा मित्र. राहुल, कौशिक, हा विनायक, स्वरूप आणि आमचे काका. चला तर मग पुढे प्रवास चालू करू. मंडळी सकाळचे 7 वाजले आणि आम्ही पोचलो आहे आता भीमाशंकरला. इथे गाडी पार्क केली आहे आणि आता दर्शनासाठी चाललोय. तर मंडळी, भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. हे मंदिर पुणे जिल्ह्यात येत असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये आहे. हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. डोंगराळ भागात असल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांसाठी तसेच ट्रेकिंग करण्यासाठी हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. इकडे तो रस्ता जिथे भीमा नदीचा उगम होतो त्या साईडला. मंडळी आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, तर मी व्हिडिओ बंद करतो. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे
1200 ते 1400 वर्षापूर्वीची आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनासाठी येत असत. तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. सभा मंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. ही घंटा चिमाजी आप्पांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते. बांधलेली आहे ती, सगळे वाजवतात म्हणून. मंडळी आता आम्ही चाललोय गुप्त भीमाशंकर पाहायला. तर हे
मंदिराच्या इकडनं अजून खाली उतरलं थोडं आणि सरळ सरळ चाललंय. विनायकला माहिती असं बोलतोय, बघूया आता कुठे घेऊन जातो तो आपल्याला. स्वरूप पण आलाय, त्याला पाहिजे होतं खेळणं पण ते बी घेऊन दिलं नाही, त्याच्यामुळे थोडा अपसेट आहे. जाताना घेईन बोललो, हट्टी माणूस. पटापट पटापट. मंडळी, या मंदिराच्या इकडनं सरळ आलो पुढे या रस्त्यानं आणि इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. या सरळ रस्त्याने वरती नाही जायचं, तर खाली उतरायचं आहे गुप्त भीमाशंकरला जाण्यासाठी. आणि खालून आपल्याला या दरीतून जायचं छोट्याशा. भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. आपण पाय ठेवत होतो ना, बघा आता दगडानं गेली रे. नाहीतर आपण सारखी सारखी पाय ठेवत होतो. बोल चल. तर मंडळी पुढचं बोलू. आता आम्ही आलेलो आहे भीमाशंकरला. हां, आणि आता कुठे चाललो आपण, काय बघायला चाललोय? आम्ही आता चाललोय शंकरची पिंडी बघायला. गुप्त भीमाशंकर. गुप्त भीमाशंकरची पिंडी बघायला चाललोय जंगलातून. चालतोय अजून, लवकरच पोचू. 5-10 मिनटं झालेत चालतोय. आता मला वाटतं येईल आपला डेस्टिनेशन लवकरच. हे साक्षी विनायक मंदिर इथे आहे. या साक्षी विनायक मंदिराच्या अजून खाली हे गुप्त भीमाशंकर आहे. तर अजून पुढे यावं लागतं खाली. ते आल्यावरती बघा इथं आम्ही खाली आलो आणि तिथे खाली शिवपिंडी आहे. ते आहे गुप्त भीमाशंकर. आपण आता इकडनं असे वळून खाली जाऊया. तिथे तुम्हाला मी गुप्त भीमाशंकरची पिंडी दाखवतो. हे बघा हे ते ठिकाण आहे जिथे गुप्त भीमाशंकर आहे. हे बघा भैया, हा पाण्याचा झरा इथे वाहतच असतो कायम. ही एक इथे पिंड आहे बघा. ही आहे पिंड आहे पाण्याच्या पाया पडतो.
शेकरू बघायचं होतं आम्हाला, पण शेकरूचं दर्शन काही झालं नाही. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूला बघायची इच्छा होती, पण दर्शन काही घडू शकलं नाही आज. बघू परत पुन्हा फेरी होईलच कधी ना कधी, तर दर्शन घेता येईल. हे भीमाशंकर अभयारण्य आहे, इकडे खूप सारे प्राणी आढळतात. तर मला वाटलं होतं भीमाशंकर मेन म्हणजे शेकरूचं दर्शन घडतं इकडे, पण आपल्याला आता काही घडलं नाही. बघू नेक्स्ट टाईम. मुक्त भीमाशंकराचं पण दर्शन झालं आहे आणि आम्ही आता परत निघालो आहे आमच्या गाडीकडे. तिथून आम्ही जाणार आहे जुन्नरला, आपल्या शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला. आमचा बघायचा प्लॅन आहे पुढचा, बघू किती सक्सेसफुल होतं आहे. इथून आता निघू आम्ही थोड्या वेळात. आता 10:30 झाले, मला वाटतं 11 सव्वा 11पर्यंत आम्ही इकडनं निघू. आणि मला वाटतं 60-59 किलोमीटरचं अंतर आहे इकडनं भीमाशंकरवरून. तर मग तिकडे जाऊन आपण शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊ. तर मंडळी, हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिवनेरी किल्ल्याचं दर्शन भेटेलच. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपल्या शिवनेरी किल्ल्यावरती. तोपर्यंत बाय बाय.